नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज थोडा अजून पाणी पडला, त्याच्यामुळं आज परत कमी झाला पाणी. त्याच्यानंतर अजून बर्डाला मोकळ्या वातावरणामध्ये फिरायला निघालो. तर जे काय दिसणार आहे ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. आपण आलो आहोत बर्डाला. संध्याकाळचे किती 5 वाजलेले आहेत आणि आपण फिरायला आलो आहेत मस्त मोकळ्या वातावरणामध्ये. तर हे पहा, एकदम मस्तपैकी पूर्ण मोकळी जागा आहे. तुम्हाला मी आता मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो चांगल्या पद्धतीने. हे पहा, एकदम मोकळं बर्ड आहे आणि हे पहा थोडं पाणी झालं, त्याच्यामुळे हे पहा इकडं थोडं पाणी साचलेलं आहे. आणि हे पहा इकडे कसे झाडं दिसतात. त्या झाडावर, एका मोठ्या झाडावर कावळ्याचा घरटा आहे. तिकडं माझा भाऊ आहे गाडीवर. आम्ही दोघे आलो आणि इकडं मी ब्लॉग शूट करायला इकडं आलो. हे पहा, इथं कशाचं पळसाचं झाड आहे आणि पळसाच्या झाडाला किती 3 पानं असतात. हे पहा, चांगल्या पद्धतीने तुम्हाला ठळक दाखवतो. हे पहा, मस्तपैकी दिसत असेल तुम्हाला ठळक. तर हे पहा, इकडे नदी आहे आणि नदीचा केटीचा बांध आहे. तर त्या ठिकाणी पण जाऊया. आपलं नदीचं नेचर कसं दिसतंय काही ते पण तुम्हाला दाखवायचं आहे. चला तर जाऊया फटाफट तिकडे. आणि मित्रांनो, पाऊस किती अर्ध्या तासाचा होता आणि वारं जास्त सुटलेलं होतं. एकदम गरागर असं वारं सुटलेलं होतं आणि त्याच्यामध्ये पाऊस पण झाला भरपूर. काम करत होतो आणि काम अधुरं सोडलं, कारण पाऊस जास्त आला, त्याच्यामुळं काम पण करायला जमलं नाही. तर त्या मागच्या वेळेस इकडं आलो होतो केटीच्या इकडे फिरायला. त्यावेळेस एकदम पूर्णपणे पाणी आटलेलं होतं आणि मासे पण तडफडत होते. तो पण ब्लॉग तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं, म्हणजे 1 महिना आधी. तर आता तुम्हाला दाखवतो थोडं नेचर इकडचं. आताचं नेचर आणि तेव्हाचं नेचर वेगळं होतं. तर हे पहा, आता आपण नदीवर जाऊया आणि एकदम पाणी जे आहे ते नितळ आहे, त्याच्यामुळं खेकडं एकदम जास्त निघत असतील, पण इकडं फेरीच होत नाही मित्रांनो. तर तुम्हाला मी दाखवतो केटीचा नजारा. जास्त लांब नाही जायला लागणार, कारण पाय बी सटकला तर मोबाईल पण पाण्यातच पडेल. तर थोडं हळूहळू आपण जाऊया. आणि हे पहा कसं नेचर वाटतंय तुम्हाला. हे पहा, एकदम फुल केटी भरलेली आहे आणि पाणी जे आहे ते भरपूर आहे. हे पहा, सूर्य तिकडे आहे, पण तो पण आता ढगामध्ये लपलेला आहे, त्याच्यामुळं तुम्हाला दिसत नाही. हे पहा, इथं सूर्य आहे हे ठिकाणी. इथं नाही मित्रांनो, ह्या ठिकाणी आहे. हे पहा इकडं. मला कुठं वाटला, मला त्या ठिकाणी वाटला, पण इकडे आहे वाटतंय. हे पहा. आणि हे पहा, केटीच्या खालचं नेचर तुम्हाला दाखवतो. हे पहा कसं आहे ते. तर एकदम मस्त मोकळं वातावरण आहे आणि एकटं फिरायला एकदम मस्त वाटतंय मित्रांनो. आणि पाण्याची जी लेवल आहे ते हे पहा, एकदम केटीच्या सरभरील आहे आणि थोडं पाणी एकदम उलटून जात आहे. तर मासे तर आता भरपूरच असतील, पण फेरीच होत नाही मित्रांनो. माशांपेक्षा खेकडं एकदम मस्त पकडायला मज्जा येते. तर पाहूया, ज्यावेळेस आम्ही गावाकडे जाऊ त्यावेळेस आपण खेकडाचे पण ब्लॉग आपण चॅनेलवर आपल्या अपलोड करू. कारण आम्ही आता कामाला आलो आहोत, त्याच्यामुळं इकडं काम करण्यातच दिवस जातो निघून, त्याच्यामुळं ब्लॉग पण शूट करायला भेटत नाही आणि खेकडं पकडायला यायला पण टाईम भेटत नाही त्याच्यामुळं. तर मित्रांनो, आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.